15 वर्ष हा तपास चालला. तपास कोणी केला? तर एनआयएने केला. हं. एनआय तपास कसा करत होता? परंतु 2014 पासून एनआयचा तपास करण्याची पद्धत आणि कार्यशैली ही बदललेली आहे. ही सामान्य लोकांना देखील माहिती आहे. सत्ताधाऱ्यांना तपास यंत्रणेचा विश्वास पूर्णपणे गमावलेला आहे. हं. चौकशीपेक्षा झाकण्यासाठी त्यांचा जास्त वापर झालेला आहे. आपण वारंवार भगवा असं वारंवार त्याचा उल्लेख करताय. हं. ज्यांना भगवा सन्मान वाटतो, हं. त्यांनी भगव्याचं राजकारण पहिलं थांबवलं पाहिजे. भगवा रंग हा वैराग्य, शौर्य, तपस्येचं प्रतीक आहे. सत्ताधाऱ्यांनी नुसतं द्वेषाचा आणि निवडणुकीच्या पछाडीचा वापरू नये. दहशतवाद कोणताही रंग नसतो. म्हणजे हिरवा असो, काळा असो, पांढरा असो, भगवा असो. या दहशतवादाला कोणताही रंग, जात, धर्म, प्रांत नसतो. हा दहशतवादी कोणी असो, तो दहशतवादीच असतो. त्यामुळे या ठिकाणी वारंवार त्या शब्दाचा आता पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी देखील त्या ठिकाणी पूर्णपणे विस्तृत स्वरूपात सांगितलं. असा कुठेही कोणी शब्द वापरले मी तर ऐकिवात नाहीये. परंतु वारंवार या ठिकाणी आपण मूळ जी विषय आहे, म्हणजे तपास यंत्रणेने ज्या पद्धतीने नाही काम त्याच्यावर तर करायला चर्चा झालीच आहे. काल पण आम्ही जवळपास तासभर चर्चा केली. माझा प्रश्न तुम्हाला खूप स्पेसिफिक आहे. शरद पवार यांनी हा शब्द पहिल्यांदा वापरला का जसा भाजप आरोप करते? तपास यंत्रणामधले अधिकारी बदलले गेले. त्यामुळे हा कालचा निकाल लागलेला आहे. जर एटीएसने हा अ, म्हणजे तपास करत होते, त्याच्यावर जर विश्वास ठेवला असता, तर नक्कीच या ठिकाणी काल जे कोर्टामध्ये जो निकाल आलेला आहे, तो बदलला असता. कारण कोर्टामध्ये बरेच पुरावे अभावी हा निकाल द्यावा लागलेला आहे.